पण नागपूर अधिवेशनासंदर्भातल्या काही घडामोडींवर दृष्टिक्षेप टाकतो आहोत। हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस। आज शिवसेना कार्याध्यक्ष नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। शिवसेनेच्या आमदारांचं निलंबन हे सरकारचं एक षडयंत्र असल्याचा आरोप देखील शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। शिवसेना आमदार आज सेना आमदारांच्या निलंबनाचा निषेध काळे फडके बांधून त्यांनी केलेला आहे। फयांपेक्षाही अवकाळी पावसाचं संकट भयान असून शेतकऱ्यांना आधी मदत द्या, आम्ही चर्चेला तयार आहोत असंही उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत। ज्या वेळेला अधिवेशन संपवून प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघात जाईल त्यावेळेला तिथली जनता ज्यांनी त्यांना मत दिलेत ती पण आणि एकूणच संकटग्रस्त जनता त्यांना प्रश्न विचारेल की अधिवेशनामध्ये तुम्ही गेला होतात, सरकार तुमच्या समोर होतं आणि सरकार समोर असून सुद्धा तुम्ही आमचे काय प्रश्न सोडवलेत या प्रश्नाला आमदारांनी उत्तर काय द्यायचं। आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय की जर का प्रश्नांना उत्तर मिळत नसेल आणि त्यातून जर का एखादा आमदार प्रक्षुब्ध झाला तर त्याच्यावरती हे सरकार कारवाई करतं। आणि हा केवळ कायद्याचा गैरवापर आहे, सरकार दुरुपयोग करत आहे, एका हाती त्याचा वापर करत आहे। आणि म्हणून आम्ही आज असं ठरवलेलं आहे, आमचे सगळे आमदार मग शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा त्याच्यात आला, या सरकारचा आणि या सरकारच्या या कृतीचा निषेध म्हणून तोंडाला काळी फडके लावून आज तिकडे जातील। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे समाप्त होते। ताज्या घडामोडींसाठी आपण पाहत रहा समय मुंबई। नमस्कार, सहारा प्रणाम।